नमस्कार. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. या आधीच्या भागामध्ये आरोग्यवर्धक पिवळा भात याची रेसिपी मी दाखवली होती. त्या पिवळ्या भातासोबत तोंडी लावण्यासाठी हे सांडगे मी ताटामध्ये ठेवले होते. तर या औषधी सांडग्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. उन्हाळी कामं म्हटले की आपण वाळवण रेसिपीमध्ये चिप्स, सांडगे, कुरवडे, पापडे हे पहिला करतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भाज्या मिळणार नाहीत, ज्या सीझननुसार किंवा हवामानानुसार रानभाज्या म्हणा किंवा इतर भाज्या ज्या मिळतात, त्या त्याच सीझनमध्ये मिळतात आणि त्याची साठवणूक करणे म्हणजे वाळवण रेसिपी बनवणे. कारण त्या भाज्या किंवा फळं जी आहेत, ती वर्षभर परत येत नसतात आणि आपल्याला आयुर्वेदामध्ये आपल्या तब्येतीसाठी ती महत्त्वाची आहेत, अशा पदार्थांची वाळवण करून साठवण केली जाते. अशी आयुर्वेदिक आरोग्यासाठी उत्तम असणारी अशी ही एक रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ही वाळवण रेसिपी तयार करायला खूपच सोपी आहे आणि आरोग्यवर्धक आहे. स्वस्त आणि मस्त घरच्या घरी बनवलेलं हे औषध आहे. ही रेसिपी तयार करणं खूपच सोपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सुमाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत केव्हाही येते ती म्हणजे पोटदुखी. त्याचेही भरपूर प्रकार आहेत. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा खलबत्त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि थोडंसं मीठ टाकून ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये आपल्याला ते कुटायचं नाही तर भरडायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे भरड लवकर बारीक होते. पहा, व्यवस्थित अशी छान ओबडधोबड अशी ही भरड तयार झाली आहे. आपल्याला पूर्ण पीठही करायचं नाहीये आणि जाडसरही ठेवायचं नाहीये. ओबडधोबड वाटून झाले की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला लागणार आहे दही. 1 लहान वाटी या प्रमाणात मी दही घेतलेलं आहे. पहा, दही छान घट्ट आहे, परंतु हे कालचं दही आहे, म्हणजे दही हे आंबट आहे. आता यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे, तो सर्व मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तुम्ही सांगू शकता हे कुठलं फळ आहे, कुठली भाजी आहे? ही आहे रानभाजी शिरण. शिरण्याची भाजी किंवा शिंडोरीही म्हणतात. रानभाजी म्हणजे रानात उगवल्या जाणाऱ्या भाज्या. म्हणजे नैसर्गिकरित्या जी झाडं किंवा वेली येतात, त्यांना रानभाज्या म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये या रानभाज्यांना अत्यंत महत्त्व आहे. खूपच पौष्टिक अशा या रानभाज्या असतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये अशा कुठल्याही रानभाज्या मिळाल्या की त्या तुम्ही जरूर घ्या. खूपच पौष्टिक आयुर्वेदिक अशा या रानभाज्या असतात. या भाज्यांचा ठराविक असा सीझन नसतो, तरीही पावसाळा आला की या भाज्या सहज मिळतात. रानभाज्या म्हणजे आरोग्याची संपत्तीच आहे. आता आपण हे शिरण व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचे दोन्ही बाजूनी आपण देठ काढून घेतलेली आहे. थोडासा भाग काढायचा आहे आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा 4 भाग करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याने त्यातील सगळ्या बिया काढून घ्यायच्या. पहा, अशा पद्धतीने सगळ्या बिया त्यातील काढून घ्यायच्या आहेत. या बिया काय आपल्याला लागणार नाहीत. या बिया थोड्याशा चिकट असतात आणि ही शिरण भाजी कडू असते. कडू आहे म्हणजे आरोग्यासाठी, शरीरासाठी उत्तम आहे, असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. पहा, अशा पद्धतीने पाट काढून आपण एकूण एका फळाचे 6 किंवा 8 भाग करून घ्यायचे आहेत. फळाच्या आकारानुसार आपण कापून घ्यायचे आहेत. ही रानभाजी शिरण आहे. तोडल्याप्रमाणे दिसते, परंतु कारल्यापेक्षाही कडू आहे, परंतु आरोग्यासाठी उत्तम आहे. अशा पद्धतीने आपण सर्व काप करून घेऊयात. या शिरण भाजीला आयुर्वेदामध्ये उत्तम मागणी आहे. भरपूर औषधांमध्ये हे वापरले जाते. या शिरण भाजीला तुमच्या भागात काय म्हणतात हे मला जरूर सांगा.
बहुतेक कन्नडमध्ये याला इब्बण्णी असे म्हणतात. मला ती माहिती नाही, परंतु मी एक दोनदा ऐकल्यासारखं वाटत असल्यामुळे मी ते सांगितलं. तर आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये हे वाळलेलं फळ देखील मिळतं. पोटाच्या अनेक तक्रारींवर हे अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी आहे. आपण जो दह्याचा मसाला दह्यामध्ये मिक्स करून ठेवला होता, पहा, दह्यामध्ये मिक्स करून ठेवल्यामुळे तो व्यवस्थित मुरला आणि आता आपण जे चिरून घेतलेले शिन्या आहेत, त्यामध्ये ते दह्याचा मसाला पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. प्रमाणानुसार म्हणजे आता किती शिन्या आहेत आणि आपण दह्याचं प्रमाण किती घेतलंय त्या प्रमाणात यामध्ये वाळवण रेसिपी आहे. मीठ जास्त झाले तरी काही हरकत नाही. पहा, यामध्ये आपण दह्यामध्ये जेव्हा मिक्स करतो तेव्हा चहोबाजूनी व्यवस्थित बुडले पाहिजेत अशा पद्धतीने मिक्स करायचे आहेत. आता आपण ही वाळवण रेसिपी आज सकाळी जर बनवली असेल, तर आजचा दिवस अशा पद्धतीने 3 दिवस आपल्याला हे वाळवायचं आहे. म्हणजे कसं, पहिल्यांदा आपण आज दह्यात भिजवलंय, तर आता हे आपण नेऊन उन्हात ठेवायचं आहे आणि परत संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर परत आणून त्या दह्यामध्ये किंवा हे आहे तसंच आत आणून ठेवायचं आहे. तुम्ही यावर पांढरा कपडा झाकू शकता. वाफ धरू नये, पाणी यामध्ये पडू नये. फक्त वाळलं पाहिजे. प्लेटमध्ये टाकून तुम्ही परत संध्याकाळी घेऊन यायचा. अशा पद्धतीने 3 दिवस आपल्याला उन्हात दाखवायचं आहे. ऊन दाखवायचे आणि घरात आणायचे. परत ऊन दाखवायचं आणि परत आणायचं. त्यामुळे छान व्यवस्थित ते आंबते. हे छान औषधी गुण त्यामध्ये मुरतात. आता मला टेरेसची सोय नसल्यामुळे मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाहीये. आपल्या चॅनलवर मिरच्यांची वाळवण रेसिपी आहे. त्याच पद्धतीने ही आपल्याला बनवायची आहे. ती रेसिपी जरूर बनवा. तशा पद्धतीने 3 दिवस वाळवून झाल्यानंतर परत 2 दिवस कडकडीत ऊन द्यायचे आहेत आणि छान असे हे वाळलेले शिन्या आयुर्वेदिक औषध वाळवण रेसिपी तयार झालेली आहे. पोटाच्या अनेक तक्रारींवर म्हणजे वात येणे किंवा इतर कुठले पदार्थ खाण्यामध्ये आले असतील, तर त्यामध्ये हे अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे. आता आपण हे तळून घेऊया. वाळून झाल्यानंतर आपल्याला डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला पोटाचे कोणालाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुठलाही वात आला असेल, खूप वेळा जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे पोटामध्ये वात येते. म्हणजे भूक लागत नाही, पण पोट आखडलं जातं. पोटामध्ये हवा धरते आणि वात येते. पूर्वीच्या काळी पोटामध्ये असे वात आले, की एक चेंडू असायचा. त्या चेंडू वापरून ते वात कमी केलं जायचं. तशाच पद्धतीने पोटात देण्यासाठी ही रेसिपी केली जायची. आता अशा रेसिपी कोणीही करतही नाहीत आणि खूप जणांना माहितीही नाहीत. परंतु सुमाज किचनमध्ये मला माहिती असलेल्या अशा पारंपरिक, आयुर्वेदिक ज्या आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत, ज्या रेसिपी मला माहिती आहेत, इतर रेसिपींसोबत त्याही रेसिपी मी तुम्हाला जरूर करून दाखवेन. तर त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुर्वेदाला तोडच नाही. या आयुर्वेदामध्ये गुण येण्यासाठी थोडाफार वेळ लागतो, परंतु दुसरा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. माझ्या कोणत्याही रेसिपी वेळेस मी तुम्हाला सांगत आले, की कोणतेही आजार हे पोटापासून सुरुवात होतात. म्हणजे आपल्या आहारातून. आपण कसा आहार घेतो यावरच अवलंबून आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं एक अनुभव तुमच्याशी शेअर करते. या शिरण्याचा अजून एक उपाय म्हणजे जेव्हा पायामध्ये काटा टोचला जातो, रुतला जातो, जर आपण हे शिन्या कापून त्या भागावर लावला तर सकाळी काटा बाहेर येतो. पहा किती औषधी गुण आहेत यामध्ये. कोणतीही सर्जरी न करता. शेतकरी शेतामध्ये अनवाणीच काम करतात. कित्येक वेळा रोजच पायामध्ये काटा टोचतो. तर तेव्हा हे शिरण्या बांधले की सकाळी काटा आपोआपच बाहेर येतो. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी पाहत रहा सुमाज किचन. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.